महाराष्ट्राची आन बान शान असलेले पदार्थ म्हणजे पुरणपोळी, धपाटे, थालीपीठ आणि त्याचबरोबर आहे ती आपली जबरदस्त मिसळ। भरपूर अशा आपल्या महाराष्ट्रातील फेमस आणि चवीला सुद्धा आहेत बरं का, वडापाव सुद्धा। तर आपण आज तयार करत आहोत झणझणीत तर्रेबाज अशी मिसळ मटकीची। आणि ही मटकीचा व्हिडिओ बघितल्यानंतर, मिसळीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही 100% ही मिसळ तयार करणारच। ही पद्धत वापरा म्हणजे मिसळ होणार जबरदस्त, हॉटेलपेक्षा आणि ज्या रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यापेक्षा, गाड्यापेक्षा सुद्धा भारी बरं का। तर इथं मटकीचे मोड आले मस्त असे आणि त्याची मिसळ करायची तयारी चालू आहे। भरपूर असे माल मसाल्यांचे डबडी गोळा केले आहेत। मार्केटमधून हिरवीगार कोथिंबीर, कढीपत्ता आणला आहे। चला सुरुवात करूया आपली तर्रेबाज झणझणीत मिसळीसाठी। एका टोपमध्ये भरपूर पाणी घालून घेतलं आहे। त्यामध्ये घालायचं मटकीचं मोड, हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ। तर तुमच्या घरामध्ये जितके सदस्य आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही इथं प्रमाण घेऊ शकता। तर 7 लोकांना मी ही मिसळ तयार केली आहे, अगदी पोट भरून अशी ही झालती। तर आपण इथं आता बाजूला मटकी शिजायला टाकली आहे आणि इथं आपण मसाला करून घेऊया मिसळीचा। तर मिसळीचा मसाला हा महत्त्वाचा आहे बरं का, ह्या मसाल्यामुळेच मिसळ जबरदस्त झालती। तर 1 वाटी खोबरे घेतलं आहे पातळ असं चिरून, त्यामध्ये घातले आहेत लाल मिरच्या, ज्या तिखट असतात त्या मिरच्या वापरा। थोड्याशा तुम्ही बेडगी मिरच्या सुद्धा वापरल्या तरी चालतात, इथे बेडगी मिरच्या मिळत नाहीत त्यामुळे इथं लाल मिरच्या घातल्यात। 1 चमचा बडीशेप, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 1 इंच आलं, 2 लवंगा, 1 चक्री फूल। तर हा मसाला खूप महत्त्वाचा आहे आणि लक्षात ठेवा, ह्या मसाल्याच्या पद्धतीनं तुम्ही मिसळ तयार केली सा की मिसळ तुमची जबरदस्तच होणार। तर यामध्ये 2 चमचे आपण तीळ घातला आहे, 1 इंच दालचिनी घातली आहे, 1 चमचा जिरे घातले आहे। तर हा सर्व माल मसाला एक 5 ते 6 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आणि करपवायचा नाही। खोबरं थोडंसं लालसर होसर भाजायचं पहिल्यांदा आणि नंतरच हे मसाले भाजून घ्यायचे। लसूण घालायचा आहे, लसणाचा थोडा इथं जास्त वापर करायचा आहे। कुठली झणझणीत तर्रेबाज कुठला हा पदार्थ करायचा झाल्यानंतर लसूण कमी वापरायचा नाही, थोडा जास्तच वापरायचा। तर हे सर्व साहित्य एक 5 ते 7 मिनिटं भाजून घेतलं आहे करपूस असं। आणि भाजल्यानंतर आपण ओला मसाला तयार करून घेणार आहोत। तर इथं घातलं आहे तेल आणि तेल घातल्यानंतर घालायचा आपण बिन सोलता लसूण घ्यायचा, एक 5-6 पाकळ्या, त्या लसूण थोडंसं ह्यामध्ये परतून घ्यायचा। 1 मोठा कांदा घेतला होता चिरून, किंवा 2 मीडियम साईजचे कांदे घेतले तरी सुद्धा चालतात। तर पातळ असा कांदा चिरून घेतला आहे, 1 इंच आलं आणि हे सर्व साहित्य एक 5 ते 7 मिनिटं करपूस कांदा थोडासा लालसर होसर भाजून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही, तांबूस रंगापर्यंत होसर हे भाजून घ्यायचा। बघा अशा पद्धतीनं कांदा भाजताना फक्त गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर चांगला कांदा करपूस असा भाजून घ्यायचा। आणि 10 मिनिटांनंतर बघा कांदा सुद्धा भाजून झाला आहे, करपूस असा झाला आहे, लाल रंगावाला आहे। आणि हा लाल रंगाचा कांदा एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा। सर्व माल मसाले आपण इथं गोळा करून घेतले आहेत। तर तुम्हाला सांगते, मिरी आहे ती मिरी पावडर वापरणार आहे। तुमच्या घरी मिरी असेल तर तुम्ही ह्या मसाल्यामध्ये घालू शकता, धने सुद्धा घालू शकता, पण मॅडम मिरी पावडर आणि धना पावडर असल्यामुळे मी डायरेक्ट ह्या मसाल्यामध्येच घालणार आहे, भाजताना घातलं नाही। तर या 2 गोष्टी मात्र लक्षात ठेवा। ही आहे कोथिंबीर, कोथिंबीरच्या मागचे देठ असतात ते घातले आहेत, कोथिंबीर घातली नाही। तर ही आहे आपली धना पावडर, धना पावडर इथं 1 चमचा घालत आहे मी बघा, ही सुद्धा भाजून पावडर करून ठेवली आहे। आणि मिरा पावडर सुद्धा ही घेतली आहे मी। तर मिरी आणि धने तुम्ही अख्खे सुद्धा भाजताना घातले तरी सुद्धा चालतात। तर माझ्याकडे अख्खे नव्हते त्यामुळे मी इथं पावडरीचा वापर केला आहे। आणि हा मसाला आता आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरवर। तर पहिल्यांदा काय करायचं, बिन पाणी घालता हा मसाला बारीक करून घ्यायचा आणि थोडासा बारीक झाला की मगच ह्यामध्ये पाण्याचा वापर करून ह्याची पेस्ट करून घ्यायची। तर काय होतं, पहिल्यांदा पाणी घातलं की तीळ वगैरे आहे ते तसंच राहिलं जातं आणि मसाला हा मोठा मोठा राहतो। तर थोडासा 2-3 वेळा बारीक करून घ्यायचा आणि नंतर ह्यामध्ये पाणी घालायचं, अर्धा ग्लास पाणी घालून अशी पेस्ट अशी करून घेतली आहे। इतका छान घरभर वास सुटला होता ना फक्त मसाला तयार करताना। तर हा मसाला भाजायला टाकल्यानंतर आणि मिसळ तयार झाल्यानंतर काय तो ताव झालता घरामध्ये, अगदी मटण सुद्धा मागं पडेल इतकं छान हे आपली मिसळ तयार झालती। तर आता आपण तर्रेबाज मिसळीला कट तयार करणार आहोत, त्यासाठी तेलाचा वापर लागतो जास्त। तर तर्रेबाज असा करायचा आहे त्यामुळे तेल इथं 4 चमचे घातले आहे मी। इथं आपलं मटकी सुद्धा शिजायचं काम चालू आहे
आणि मटकीसुद्धा चांगली शिजली की आपण त्याचा वापर थोडा वेगळा करणार आहे. तर त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. चांगलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर तर आपण कट तयार करून घेत आहोत आपल्या मिसळीचा. त्यामध्ये घातले आहेत 2 मीडियम साईजचे कांदेसुद्धा आता बारीक कट करून घेतले आहेत आणि हे थोडेसे परतून घ्यायचं. आणि इथं टमाटरसुद्धा आपण घालणार आहोत या मिसळीसाठी. अगदी तुम्हाला मिसळ तयार करायची असेल तर लगेचच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला पाहिजे बरं का. इतकी छान मिसळ तयार होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये झणझणीत पदार्थ खायला आवडतात, त्यामुळे वडापाव, मिसळ, नंतर कटवडा ह्या पदार्थ म्हणजे तोंडाला चव सुटेल असेच असतात. तर त्यामधलाच आपण तयार करत आहोत मटकीची मिसळ. तर मुगाची सुद्धा मिसळ केली जाते, हरभऱ्याच्या मोडाची सुद्धा मिसळ तयार केली जाते बरं का. पौष्टिकच आहे ना हे. तर आता कांदा आणि टमाटर आणि कढीपत्ता छान असं परतून घेत आहे. बाहेर पाऊससुद्धा पडत होता, त्यामुळे खूप आत उकडत होतं आणि असलं झणझणीत आणि हे आपलं जेवण. तर हा मसाला थोडा कांदा आणि टमाटर भाजल्यानंतर हा मसाला घालून घ्यायचा आणि मसाला एकदम लो फ्लेमवर तेल सुटोस तर परतून घ्यायचा बरं का. लगेचच भाजायचे थोडं जास्त उशीर लागतो भाजण्यासाठी. आणि आपण महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यामुळे जास्त तिखट आवडतं, म्हणून मी थोडंसं घरगुती लाल तिखटाचा 2 चमचा वापर केला आहे. आणि मसाला चांगला भाजला की ते आपण मटकीचं पाणी शिजवायला ठेवलं होतं ना, ते चाळणीच्या साईड ठेवायची आणि त्यावर पाणी ओतून घ्यायचं. किंवा तुम्ही बाजूच्या साईडला एका पातेल्यामध्ये पाणी शोधून ह्यामध्ये ओतलं तरी सुद्धा चालतं. तर मटकीसुद्धा गीर अशी शिजली आहे आणि पाणी उकळेल तसं असा मस्त अशी तर्री सुटली होती या कटाला किंवा तर्रीला म्हटलं तरी चालतं. त्यावर घालायचं थोडंसं चवीपुरतं मीठ. आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं. आणि हिरवीगार कोथिंबीर, जबरदस्त कट आलेली, तर्री आलेली आपली मटकीची आमटी तयार झाली आहे घट्टमुट्ट. आणि ह्यामध्ये मसाला सुद्धा आपण किती छान वापरलाय बघा. तर आपण आता तयार करणार आहोत बटाटा भाजी. तर मिसळी बरोबर अगदी प्रोफेशनल असं आपण इथं मिसळ तयार करत आहोत मटकीची. तर बटाटे भाजी सुद्धा ह्याच्याबरोबर छान लागते. तर ही थोडासा कढीपत्ता घातला, जिरं मोहरी घातलं, थोडंसं परतून घ्यायचं. आणि यामध्ये घातलाय कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा. आणि आलं लसूण ह्याची पेस्ट घातली आहे, हळद घातली आहे, मीठ घातलं आहे. आणि आता हा बटाटा चांगला बटाटा सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही. आणि घालायचा हिरवीगार कोथिंबीर. झाली आपली बटाट्याची भाजी तयार. अगदी ही भाजी तुम्ही वडापावला वापरलं तरी सुद्धा चालतं. आणि ही तर्रेबाज आपली मिसळीची आमटी. तर ही बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर लगेचच ही मिसळ तयार करायला घ्या बरं का. तर आपण आता करायचे जबरदस्त थाली मिसळची. तर ह्यामध्ये घातले आहे दही, कांदा, लिंबू, बटाट्याची भाजी, ही आपली मटकी, फरसाणा आणि आपलं कट तर्रेबाज अशी आमटी झणझणीत. हे आहे पाव, लादी, फ्रेश लादीचे पाव आणि हे पापड. आणि ही झाली आपली मस्त अशी मिसळची थाली. आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली रेसिपी. आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या जाता सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.